महाराष्ट्रातील एक गाव, एक पुतळा आणि 1 एप्रिलच्या मध्यरात्री घडलेली एक घटना ज्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. सोलापूर जिल्ह्यातील अंजन गाव हे आधी कोणाला माहीत देखील नव्हते, पण 1 एप्रिलच्या मध्यरात्री जे काही घडले त्यानंतर हे गाव राज्यभर चर्चेचा विषय बनले. धनगर समाजाचे पुरातन देवस्थान, त्याच्या दाराशी मध्यरात्री उभा राहिलेला पुतळा आणि सकाळी गावात पेटलेला तणाव. प्रश्न एकच होता, हे कोणी केलं आणि का केलं, आणि यावर आता तोडगा काय काढण्यात आला, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजन गाव हे धनगर समाज बहुल गाव आहे. इथे शेकडो वर्षापासून खेलोबा देवस्थान आहे. 1 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी या देवस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभा केला. सकाळी ग्रामस्थांनी तो पाहिला आणि गावात वातावरण तात्काळ बदललं. गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अनधिकृत पुतळे बसवण्याची मालिका सुरूच आहे. अंजन गावही त्याचाच भाग ठरले. देवस्थानचे पुजारी फरांडे महाराज यांनी सांगितले की ती जागा देवस्थानाची आहे आणि आता पुतळा तात्काळ हटवावा. दुसऱ्या बाजूने मात्र युक्तिवाद केला की ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, पुतळा तेथेच राहील. दोन्ही बाजू आपापल्या मागण्यावर ठाम राहिल्या. दुपार उलटली आणि प्रशासनाने पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर होताच परिस्थिती बिघडली. एका गटाने तहसीलदाराच्या गाडीचे नुकसान केले तर दुसऱ्या गटाने दगडफेकीला सुरुवात केली. त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गावात छावणीसारखे वातावरण तयार झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवप्रेमी संघटना रस्त्यावर उतरल्या. बाहेरून नेते गावात येऊन आग भडकवू लागले. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की वाद मिटला नाही तर ते स्वतः गावात येतील. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंबरमध्ये आमदार अभिजित पाटील आणि गोपीचंद पाडळकर यांच्यात बैठक झाली, पण तोडगा निघालाच नाही. मात्र शुक्रवारच्या रात्री सगळे चित्र पालटले. मोहोळ येथे एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि दोन्ही समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले. माजी आमदार राजन पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. तपासणीत स्पष्ट झाले की ती पुतळा ज्या जागेवर होता ती जागा खेलोबा देवस्थानचीच आहे. त्यामुळे एकमताने निर्णय झाला, पुतळा हटवायचा, पण सन्मानाने. सरकारी जागेत स्थलांतरित करायचा आणि त्यासाठी दोन्ही समाज मिळून जागा निवडतील. पालकमंत्री गोरे यांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी सुद्धा जाहीर केला. हा निर्णय होताच रात्री 3 वाजता फरांडे महाराज यांनी पाणी पिऊन 4 दिवसाचे अमरण उपोषण मागे घेतले. लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन संपवले. पोलिसांनी गावातील बॅरिकेड्स काढायला सुरुवात केली आणि अंजन गाव पुन्हा सामान्य झाले. राजन पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं की आता बाहेरील कोणत्याही नेत्याने गावात येण्याची गरज नाही, वाद संपला आहे. अंजन गावने एक गोष्ट सिद्ध केली. ज्यांना पुतळ्याच्या आडून राजकारण पेटवायचे होते त्यांना इथल्या ग्रामस्थांनी शांतपणे उत्तर दिले. श्रद्धा कोणाचीही असो, ती दुसऱ्याच्या श्रद्धेला धक्का लावण्याची परवानगी देत नाही. पण एक प्रश्न मात्र राहतोच, थोर पुरुषांचे खरे स्मरण त्यांच्या विचारातून होते की पुतळ्यातून? तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.